11th ॲडमिशन 2024-25चा जो स्पेशल राऊंड आहे तो राऊंड सुरू आहे। ज्याही विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी आहेत त्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहे, कारण जो पार्ट 2 आहे विद्यार्थ्यांचा ज्यामध्ये आपण कॉलेजेस ॲड करतो तो फॉर्म अनलॉक करून दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांना फॉर्म लॉक करणं गरजेचं आहे। जे विद्यार्थी फॉर्म लॉक करतील तेच विद्यार्थी या राऊंडमध्ये इलिजिबल असणार आहे। तर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की स्पेशल राऊंड 1ची लास्ट डेट काय म्हणजे फॉर्म फिलअपची, आणि स्पेशल राऊंड 1ची मेरिट लिस्ट कधी लागेल म्हणजे अलॉटमेंट कधी लागणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांचे अजूनपर्यंत नंबर लागलेले नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले होते परंतु त्यांनी ते कॉलेज घेतले नाही, म्हणजे त्यांच्या कॉलेज ते आवडीचे नव्हते, ते विद्यार्थी स्पेशल राऊंड भरू शकतात। 31 तारीख लास्ट डेट आहे। 31 तारखेपर्यंत तुम्ही स्पेशल राऊंडचा फॉर्म भरू शकता आणि त्यानंतर तुम्हाला जे कॉलेजची मेरिट लिस्ट आहे म्हणजे अलॉटमेंट आहे ते लागणार आहे तुमचं 5 तारखेला सकाळी 10 वाजता। म्हणजे 5 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना वेट करा लागणार आहे। 5 तारखेला सकाळी 10 वाजता तुम्हाला मेसेज व साईडवर सुद्धा रिझल्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि मेरिट लिस्ट सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर 5 तारखेला सकाळी 10 वाजता जे विद्यार्थी स्पेशल राऊंडमध्ये फॉर्म लॉक करतील, एकदा लक्षात असू द्या हा लॉक शब्द खूप इम्पॉर्टंट आहे, कारण सर्वांचे फॉर्म ओपन करून ठेवलेले आहे, हे तुम्हाला पर्सनली लॉग इन करून लॉक करणं आहे। जे लॉक करतील त्यांचेच रिझल्ट लागणार आहे, ज्यांचे लॉक होणार नाही किंवा जे लॉक करणार नाही आहेत ते विद्यार्थी या राऊंडमध्ये इलिजिबल नसणार आहे, हे कृपया लक्षात असू द्या सर्व विद्यार्थ्यांनी। तर 5 तारखेला रिझल्ट चेक करायचा, मेरिट लिस्ट चेक करायची, त्या संदर्भात सुद्धा अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे की रिझल्ट कसा चेक करायचा, मेरिट लिस्ट कशी चेक करायची व संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा दिलेला राहणार आहे। तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।